पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. टेन्शनच्या वाळवंटामध्ये हास्याचं ओएसिस घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, मुलाच्या लग्नाच्या काळजीनं चिंताग्रस्त झालेली आई आज आली आहे पोलीस स्टेशन मध्ये. चला बघूया इथे तरी तिची डाळ शिजतीये का ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. साहेब ऐका मी साहेब ऐका मस्तीला आले सोयले साहेब ऐका काय ऐका साहेब मस्तीला आलेस कले हा नाही हो साहेब काय नाही ऐकायचं काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. कसला गैरसमज? हा सरळ सरळ लगा बाईचं मंगळसूत्र चोरलंयस आणि गैरसमज झालाय होय? नाही हो नाही मी ते मंगळसूत्र नाही चोरलो. मग मी त्या बाईला कमेंट करायला गेलो होतो. तू बाईला कमेंट देत होतास? हा. कोण आहेस तू? जज आहेस? हा का ती बाई रियालिटी शोची कंटेस्टंट आहे? कोण आहेस? कोण प्रसाद ओक आहेस तू? छान. जमतं का असं तुला? जमतं असं? नाही. कोण आहेस मग तू? नाही साहेब मी खरं सांगतो. देऊ का तुझ्या कूलिंग मीटरवर देऊ का एक फटका? साहेब साहेब ऐका ना, आमचं करून घ्या ना साहेब. थांबा ना तुम्ही जरा. काय चाललंय? त्रास होतोय हो. काय चाललंय? थांबा जरा तुम्ही. बोल. मला काही संबंध नाही हो. कर संबंध नाही तुझा? नाही ते कुठे मी कुठे छानपणा करतेस? साहेब ऐका ना साहेब. साहेब साहेब ऐका ना, आमचं करून घ्या ना. काय तुमचं करायचं? कंप्लेंट पाकिट हरवलंय माझ्या मुलाचं. हरवलं नाहीये आई, चोरीला गेलंय. चोरीला गेलंय पाकिट. ते कंप्लेंट लिहून घ्या ना, आम्हाला जाऊ दे, त्रास होतोय हो. कुठे ठेवलं होतं पाकिट? इथे. तुझ्या बापाने इथं ठेवलं होतं पाकिट? इथं ठेवलं चोरणार नाही तर काय मग? हिथं हिकडच्या केसात ठेवायचं, पुढे पाकिट कावा बन. कळलं का? बसा जरा तुम्ही बसा. कंप्लेंट करू शकतोय ना मी? हा करा तुम्ही. बसा जरा बसा. वरिष्ठ येतील मग त्यांना सांगा काय ते कंप्लेंट. आमची सोसायटीची मीटिंग आहे तर आम्हाला करून घ्या, मग आम्ही जातो ना. माझं काय इथं काय करतोय मी? नाही साहेब सॉरी, मला माहित कल्पना. थोडं घाई करू शकतो. बसा इथं. वरिष्ठ येतील मग काय ते बघू. हा साहेब ऐका साहेब काही संबंध नाही. खरं सांगतो मी नुसतं साहेब ऐका साहेब असू दे. काय बोलला का? कुठं काय जावा? अहो कशासाठी मारता इतका वेळ? बोलला का? नाही तसं नाही काय बोलला अजून. तू काय खेळत बसलाय तुम्ही त्याच्याशी? एक काम करा, विराज जगतापांकडे पाठवा यांना. ते 3rd डिग्री देतील, हे सगळे बोलतील. नाही तर मी याला लय बेकार माणूस आहे तो. अच्छा, ही केस मला रोज पाहिजे. माने तू लाईन मार. लाईन मार. लाईन मार. कोणा काय लाईन? लाईन मार. छान आहे, गोड. आई इन्स्पेक्टर आहेत त्या. पण तरी स्त्री आहेत त्या. लाईन मार. आई पोलीस स्टेशन मध्ये आहोत आपण. थांब जरा आई. मग काय झालं? आपण गरजू आहोत ना. असं काही नसतं. हे बघ मुळात ना आपली पवित्र नजर असेल ना तर कुठल्याही जागी मुलींना बघितलं तर चालतं. मंदिर असो, पोलीस स्टेशन असो, काहीही असो. 1000 वेळा सांगितलंय मी तुला, बाबांच्या डायऱ्यांची वाक्य मला सांगत जाऊ नकोस. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वेळेला त्यांच्या सोयीसाठी लिहून ठेवली आहेत ती. पण मग हे बाबांकडनं काहीतरी शिक. अजूनही बाहेर गेलो ना आम्ही दोघं तरी सांगावं लागतं त्यांना, बास नजर बास आता. हो मग चुकीचं आहे ना हे. अरे कभी तो येडा बन के पेडा खाओ ना. खबरी आहेस? आई आहेस ना, तसं बोल ना आई. येडा बन के पेडा खाऊन गप्प. या तुम्ही. हा हा आज पटवून दाखवलंस तर तुला पावभाजी.
दिली समज. गप गे. नमस्कार, मी सासू. आई. आई मी ईशा मी. आणि हा माझा मुलगा ओंकार राऊत. छान आहे, देखणा आहे, अविवाहित आहे, मुंबईत घर आहे, गावाला जमीन आहे, फार छान इंजिनियर आहे, छान छान सगळं येतं त्याला. नमस्कार. नमस्कार. सॉरी. या सगळ्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? ऍब्सल्युटली काही करू शकत नाही त्याचं काहीच नाही. म्हणजे आय एम सो सॉरी. कंप्लेंट काय आहे? लग्नच होत नाही हो याचं. ही कंप्लेंट आहे? हो तर हे बघा, मला सांगा, एक साधारणपणे मुलांनी मुलगी समोर आल्यावर काय करावं? लाईन मारावं, प्रपोज करावं, सोडून द्यावं, विषय संपला. पण आईनच परत नाही, लग्न होत नाही त्याचं. काहीच मला त्रास होतो काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. नातेवाईक मला फोन करतात. थांबा. तुला नाही उत्तर द्यावं लागत, मला उत्तर. ये इथे ये. थांबा जरा. जरा सगळं ठीक आहे. हो. तुम्ही काहीच नाही करू शकत. मला माहितीये, घाबरली आहे ती थोडी. पोलीस स्टेशन बघून थोडी अशी बावरली आहे, त्यामुळे ती अशी बडबड. पण काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. हो. तुम्हाला नाही 3rd डिग्री मिळणार. आई गप्प राहा. डोळा मार. काय? डोळा मार. नाही डोळा मार. डोळा मार. डोळा नाही मार. डोळा मार. कंप्लेंट काय आहे? हा माझा डोळा मारलाय, माझं पाकिट मारलंय. मारणारच माझं ना, पाकीट मारलंय. मारणारच ना. माझं म्हणणं आहे की सॉरी माझं म्हणणं आहे की वयात वेळेत लग्न नाही झालं ना तर मग मन भिरभिरतं. मग त्यामुळे कोण कुठून काय काढेल ना आपलं कळत नाही, मग ते प्रॉब्लेम होतो. तुमचं लग्न झालंय? नाही झालेलं, पण यांना काय होतंय? काय नाही, ते घाबरली जरा. शांत, रिलॅक्स. हो. पोलीस स्टेशन आहे, मला मान्य आहे. आई कंट्रोल कर. हा आई कंट्रोल. लग्न हे बघा काय होतं माहितीये, वयात लग्न नाही झालं ना प्रॉब्लेम होतात. मग तुमचं पण पाकिट जाऊ शकतं ना. माझं पाकीट का जाईल? वयात लग्न नाही झालं की पाकिट जातं, ह्याचं पण गेलं ना. तुम्ही काय बोलताय? तुमचं लग्न करून टाकायला पाहिजे. मग काय संबंध आहे त्याचा? लग्नाचा पाकिटाचा काय संबंध आहे का? म्हणजे बायकोनं काय पाकिटाच्या खिशात हात टाकून माग फिरायचं? माने काय होत नसतंय त्याचं. मॅडम, खरंच काय होत नाही. बायकोनं किती वेळ हात ठेवू द्या, शेवटी चोर असतो की नाही, चोर चुरतूच. बरोबर पाकिट काय प्रश्न? माझं पाकिट चोरलं होतं अहो. तुम्हाला सांगतो, उघडलं चोरानं, फोटो बघितला, परत आणून दिलं मला. नेक्स्ट टाइम मी तुमचाच फोटो माझ्या पाकिटात ठेवतो. मला पण पाकिट. हाच प्रॉब्लेम आहे तुझा. हाच प्रॉब्लेम आहे, म्हणून तुझं काही होत नाहीये रे सोन्या. हा दाढी मिशीवाला हवालदार ह्याचा फोटो ठेवण्यापेक्षा या चिकण्या इन्स्पेक्टरचा ठेव ना. काय बोलताय? छान आहे ती. इन्स्पेक्टर आहे मी, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात. मी गोडीने बोलतीये तर नाही, छान आहात तुम्ही, एवढंच हो, म्हणते मी छान आहे, सगळं ठीक आहे. आणि तुमचं काय माने? काय? 50 वेळा ही गोष्ट सांगून झाली, माझं पाकीट चोरीला गेलं. काय गरज आहे? काय होतं? याच्यासाठी आहात तुम्ही इथे? नाही मॅम, तसं नाही. पाकिटवाला कोण आलं की मला ते आठवतं, नॉस्टॅल्जिक होतं तुम्ही. हसण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही ज्या कामासाठी आहात ते करायची. कंप्लेंट लिहून घ्या, चला. कंप्लेंट तुमची. हा, पाकिट चोरीला गेलं. बरोबर. पाकीट. कुठे चोरीला गेलं पाकिट? कुर्ल्याला चोरीला गेलं माझं बरं. पाकीट. कुर्ला स्टेशनला. कुर्ला स्टेशनला चोरीला गेलं. कुर्ल्यातच जाणार की हो. हो. कुर्ल्याच्या पोलीस स्टेशनात आल्या म्हणलं कुर्ल्यालाच जाणार. माने लिहा. हा, कुर्ल्याला माझं पाकिट गेलं होतं. कुर्ल्याला पाकिट गेलं. काळजी घ्यायची ना, पाकिट सांभाळून ठेवायचं. नाही ना काळजी घेता येत त्याला. म्हणजे हे बघा, हा लहान होता तेव्हा मी काळजी घ्यायची आई म्हणून, मग कसं लहानपणी घेऊ शकतो. पण तरुण झाल्यानंतर कुणीतरी काळजी घेणारं हवं ना. त्यामुळे ते नाहीये त्याच्या आयुष्यात, म्हणून प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तुम्ही सांगा त्याला काळजी घ्यायला. आई तुम्ही सांग ना, तो पोलिसांना घाबरून तरी काळजी घेईल. तुम्ही सांगा त्याला काळजी घ्यायला. आई चौथीत आहे का मी पोलिसांना घाबरवायला? नाही ठीक आहे. नाही, सांगा ना त्याला काळजी घ्यायला, सांगा ना. इट्स ओके. हे आईचा ओंकार राऊत. येस, प्लीज तुम्ही काळजी घ्या. तुमची आई खूप काळजी करते. Thank you. पाकिट सांभाळा, आईला असं टेन्शन देऊ नका. नाही. ठीक आहे, झालं. नाही, एकदा सांगून नाही ऐकत ना तो. त्याला रोज सारखं सांगावं लागतं. तुम्ही एक काम करता का, तुम्ही लग्न कराल का त्याच्याशी? काय आई लग्न? हा, समजवण्यासाठी मी लग्न करू यांच्याशी? मुलगा आहे. ए सोन्या, ऐक ना बाळा, एक खूप मिनिट. चांगला आहे तो. हो, इंजिनियर ताई, आहे तो. इंजिनियर आहे, ऐक माझं. आणि मुंबईत घर पण आहे, गावाला जमीन आहे, किती काय काय हवं तुला. आणि मी गॅरंटी देते, नाकासमोर चालणारा माणूस आहे. डोकं फोडलं, लाईन मार तरी लाईन मारत नाही. खुश होशील तू सोन्याची सून माझी. करतेस का मग? डन, चला डन करूया आपण.
नाही हो नाही 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 का नाही काय काय नाही हो मला नाही लग्न करायचं करा ना. तुमच्याशी. नाही. चांगलं आहे प्लीज सगळं. प्लीज तुमच्या आईला समजवा. हो 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 ऐका की लय फास्ट फास्ट बोलताय सगळे हात दुखायला लागला माझा लिहून होईना झालंय तेवढ्यात तर हळूहळू पहिलं काय झालंय सुरुवातीला हे कशाला लिहून घेताय माने? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.